हॅलो नमस्कार, माझ्या सगळ्या गोड ताईंचं आणि मैत्रिणींचं आपल्या मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत आहे। तर आम्ही गेलो होतो कल्याणला सिटी पार्कमध्ये। तर सुरुवातीला ना शिव म्हणत होता की मम्मी मला या ट्रेनमध्ये बसायचंय। तर आरू सोबत बसवत होतो पण तो बसत नव्हता। मम्मी पप्पा तुम्ही पण या म्हणत होता। सुरुवातीला तो खूप हसत खेळू लागला, पण नंतर ना त्याला खूप भीती वाटत होती आणि पूर्ण गार्डनमध्ये एक चक्कर मारून आणते बघा ही ट्रेन। खेळले शिव, चल चल शिवा, ते लाव देत। तर या गाडीमध्ये ना एक राऊंड मारायला 50 रुपये होते। तर आरू आणि शिव दोघंही खेळले। त्यानंतर मुलांना ही कार एवढी आवडली की घरी आल्याच्या नंतर सारखी जिद करत होते की मम्मी मला पण तशी गाडी पाहिजे म्हणून। त्यानंतर गार्डनमध्ये थोडंसं फिरलो, आईस्क्रीम वगैरे खाल्ली, त्यानंतर डिनर वगैरे केला आणि मग आम्ही घरी गेलो। त्यानंतर 1-2 महिन्याच्या नंतर बघा गार्डनमधून आल्याच्या नंतर मग मी लेकरांसाठी ही गाडी घेतली। कारण बघा जेव्हा म्हणले तेव्हा ती गोष्ट दिली ना तर मुलांना त्या वस्तूची किंमत राहत नाही। त्याला ते सगळं लावायला लागेल। हॅपी आहे? कशी वाटली गाडी? आता मी खेळणार, तुला नाही देणार। कोण म्हणलं तू खेळणार? मम्माला आणले ना। बरं नाही तुला पप्पा आले लावतील, आपल्याला नाही लावता येणार। पिल्लू पप्पा आलो लावतील, ठीक आहे। लेकरं एवढे खुश झालेत ना गाडी आली तर। माझं पिल्लू खूप खुश झालं, म्हणूनच मी गाडी मागवली की शिव एकदम खुश होऊन जाईल। बघा कसे नाटक करते, डान्स करायला लागले गाडी आली म्हणून। हे बघा दोघे डान्स करायला लागलेत गाडीच्या खुशीत। हे कोणता डान्स आहे रे पिल्लू? बघ बरं गाडी कुठे? खोल खोल खोल। तर रात्री ह्यांनी आल्या अगोदर ह्यांनी गाडी वगैरे व्यवस्थित मुलांची लावून ठेवली आणि त्यावर झाकून ठेवलं, जेणेकरून मुलं सकाळी उठली की बघतील आणि त्यांना सरप्राईज मिळेल म्हणून। सकाळी उठल्या शिव गाडी खेळायला बघा। ए शिवांश, चलो आता चलो चलो चलो, दब पायाने, दब ते पायाने, दब पायाने। छान छान, मस्त आहे रे गाडी पिल्लू, मस्त आहे का? दादा स्कूलला गेला, तू दादाला खेळू देत नव्हता ना इतक्या वेळ, गेला स्कूलला। आता बघा इतक्या वेळ ना दादाला खेळू देणे गेला, आयुषला गाडी आणली तशी खेळू दे नाही। आणि आता लेकरू स्कूलला गेलं तर मग म्हणाले दादा। आता दादा सोबतच खेळायचं आहे ना, दादाला खेळू द्यायची नाही। खेळ आता तुझं एकटा, दादाला खोलू द्यायचं। आपण कसे आणणार, ते गाडी सोबतच येतात ना स्टिकर, आणलेले आहेत ते लावायला लागल, लावले नाही अजून। लावूयात ना नंतर, आता नसते लावत, आता पप्पाला लावतात। पप्पाने कुठे ठेवले मला नाही माहिती। आणि आरू इथं मस्त खेळतोय कार, आणि पिल्लू इथे बघू शकता का अभ्यास करायला। आणि शिवला ना आजकाल अभ्यास करायचं खूप जास्त वेळ लागले, जेव्हा तेव्हा ना वही घेऊन बसतो। पिल्लू काय करायला तू? अभ्यास करायचा। बाहेर खूप जोरात पाऊस चालू आहे आणि हे आपलं बांधकाम हे बघा, आणि सकाळपासून एवढा जोरदार पाऊस चालू आहे ना। आणि हे जे आहे ना हे आपलं बांधकाम आहे, एवढा जोरदार पाऊस चालू आहे इकडे। सकाळी तर खूपच जास्त होता, आता तरी कमी झाला थोडासा। तर आता
वाजलेले आहेत सायंकाळचे ना 5:30 वाजलेले आहेत आणि घरामध्ये मी झाडून वगैरे मारायला सुरुवात केली आणि बाहेर तर सकाळपासून जोरदार पाऊस चालू आहे बघा. मुंबईतलं असंच असतं, एकदा पाऊस चालू झाला ना 8-8 दिवस काही थांबत नाही. असो छान पण वाटतं पाऊस. तर इथे बघू शकता आता झाडू वगैरे मारून घेत आहे आणि मुलं मस्तपैकी गाडी वगैरे खेळत आहेत. जेव्हापासून गाडी आणले ना तेव्हापासून मस्त दोघंही खेळायलेत. हा थोडंसं भांडणं वगैरे करतातच, मला खेळायची म्हणून, पण ठीक आहे आता तेवढं तर करणारच नाही का. तर ताईंनो, जर तुम्हाला ही कार तुमच्या मुलांसाठी घ्यायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक मेन्शन केलेली आहे. तिथे जाऊन त्या लिंकवर टॅप करून तुम्ही ही कार ऑनलाईन ऑर्डर करू शकता. फ्री शिपिंगमध्ये तुम्हाला मिळून जाईल. खूप छान आहे, मजबूत आहे, प्लस मुलांना खूप खूप जास्त आवडेल. इथे बघू शकता ताईंनो 6 वाजले आणि आता मी बनवत आहे चहा, कारण घरातलं झाडून वगैरे मारून झालं, पण आता चहा पाणी राहिले तर सुरुवातीला चहा पाणी बनवू. तर चला आता मी जाते किचनमध्ये आणि तुम्हाला सांगू, एक कलर मारून फक्त 1 महिना झालाय आणि पिल्लू नाही. इथे बघू शकता घरावर कशी ड्रॉइंग केली. हे सगळे शिवची काम आहेत माहिती, कशी वाट लावली आहे कलरची बघा. 1 2 ABCD काय लिहायचं ते सगळ्या भिंतीवर लिहिले. फक्त ही भिंत थोडीशी व्यवस्थित वाटते. तर इथं पण त्या दिवशी अॅनिव्हर्सरी होते बघा, तर केक ना असं पुसले. आता ते कसं काढावं तेच कळत नाहीये. तर असं करतात लेकरं बघा, कलर जरी केलं ना तरी वापस जशाला तसं करून ठेवतात घर. मी आलेली आहे किचन मध्ये आणि ते बघू शकता त्या दिवशी सगळं हे शेल्फ वगैरे क्लीन केला. तर या भरण्यामध्ये आता सामान वगैरे भरायचं राहिलंय आणि सकाळची भांडी वगैरे भरपूर घासून ठेवलीत. तर चला आधी चहा बनवते. आणि बाहेर एकसारखा पाऊस चालू आहे बघा, मुंबईत ते सकाळपासून पाऊस चालू आहे. कालपासून चालू आहे तसा तर, पण आज सकाळपासून खूप जोरात पाऊस चालू होता. तर आता मी आलेली आहे किचनमध्ये. सुरुवातीला आल्या अगोदरनं सकाळची जी भांडी वगैरे होती ती रॅकवर लावणारे, ट्रॉलीमध्ये लावणारे, त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करणारे आणि लगे हा चहा सुद्धा करून घेणारे. तर बरेच दिवस झालं ना मला एक म्हणजे कॉमेंट सारखी येत होती माझ्या जुन्या व्हिडिओ खाली, जे सध्या खूप जास्त व्हायरल चाललाय होम टूरचा, त्याच्या खाली कॉमेंट येत आहेत आणि दुसरे व्हिडिओ पण व्हायरल चालले तर त्याच्या खाली पण कॉमेंट येत आहेत की ताई तुझ्या नवीन घराचं काय झालं, बांधकाम अर्धवट ठेवले का, बांधकाम करणार आहेत की नाही. तर नवीन आणि जुन्या व्हिडिओ खाली दोन्ही खाली कॉमेंट येत आहेत ताईंनो. तर सर्वात पहिले मी तुम्हाला सांगते, तर जे आपलं बांधकाम होतं ना ते 2 स्लॅब आपण टाकलेले आहेत. इथे बघू शकता तुम्ही 2 स्लॅब टाकलेले आहेत आणि जे इथं घर बांधलेलं तुम्हाला दिसते ना 2 विंडो आहेत आणि 1 दरवाजा, तर ते आपलं नाही आहे. सुरुवातीला सांगायचं झालं तर त्याच्या बाजूची जी जागा आहे, म्हणजेच जे स्लॅब आहेत मोकळे, जिथं बांधकाम केलेलं नाही आहे, फक्त स्टेअरकेस दिसत आहेत, ते आपलं बांधकाम आहे बघा. आणि अलीकडलं आहे ना ते शेजाऱ्यांचं आहे. आम्ही एकत्रच बांधकाम केलं होतं त्यामुळे मग तेवढं मोठं दिसत आहे. हा झालाय, ओतून घेते. आणि बाहेरनं इतका छान पाऊस चालू आहे आणि पाऊस चालू असला ना तर मस्तपैकी गरमागरम चहा प्यायची मज्जाच वेगळी नाही का. भजे वगैरे बनवले ना तर अजून छान चहा सोबत. पण ह्यांनी घरी नाहीत, ह्यांनी कामाला गेले दुकानवर, तर मग मन नाही होत तसं एकटं करून खायचं. तर त्यांनी आले ना मग बनवेल मस्तपैकी भजे वगैरे. चला आधी चहा ओतून घेते आता. हा झालाय आणि मुलांना ना थोडस दूध वगैरे टाकून देते. तर आरू चल चहा प्यायचा. खूप मस्त चहा झाला. मी आज ना थोडासा जास्त चहा घेतलाय कारण थोडीशी सर्दी वगैरे झाली ना त्यामुळे गळा खराब झालाय. तर थोडा चहा पिला ना तर बरं वाटतं. आणि तर शिव आणि पिल्लू आणि गाडी आणली तसं मस्त खेळायला लागलेत. तर आता चहा वगैरे पिऊन झाला त्यानंतर मी आलेली आहे परत किचनमध्ये. तर आता भांडे वगैरे लावून घेते. तर जे बांधकामाचं मी तुम्हाला सांगत होते ते आता परत कंटिन्यू करते. तर सुरुवातीला सांगते की जे मोकळे 2 स्लॅब दिसत आहेत ताईंनो ते आपलं बांधकाम आहे आणि त्याच्या बाजूचं जे आहे ना 2 विंडो वगैरे डोअर दिसत आहे तर ते आपलं नाही आहे, ते आमच्या शेजाऱ्यांचं आहे. तर काय झालं माहिती आहे का, 3 ते 3.5 महिन्याखाली जेव्हा आमचं बांधकाम छान असं चालू होतं, सगळं काही सुरळीत चालू होतं, त्याच वेळेस अचानक माझ्यासोबत खूप मोठी घटना घडली. खरं सांगायचं झालं तर माझी तब्येत अचानकच एवढी जास्त बिघडली की मी
8 दिवस हॉस्पिटलमध्ये होते, ॲडमिट होते आणि एकदम असं म्हणू शकता तुम्ही की मरणाच्या दारातून मी परत आले, कारण एवढं भयंकर माझी तब्येत खराब झाली होती. आणि ज्यांना आम्ही कॉन्ट्रॅक्ट दिला होता बांधकामाचा, तर त्यावेळेस ते काय म्हणत होते, तुम्ही आत्ताच कंटिन्यू करा, नाही तर मग इथे स्टॉप करा, आम्हाला नंतर काही शक्य होणार नाही. कारण मी पण दवाखान्यात होते, तर माझा नवरा मग माझ्याकडे लक्ष देणार की बांधकामाकडे लक्ष देणार. त्यामुळे मग त्यावेळेसनं कमीत कमी 8 दिवस ह्यांनी कामालासुद्धा गेले नाही, पूर्ण माझ्याजवळच होते दवाखान्यामध्ये माझ्यापाशी. आणि त्यामुळे मग बांधकामाने तिथे स्टॉप केलं. आणि हॉस्पिटलमध्ये पण खूप भयंकर खर्च लागला, कमीत कमी 80,000 ते 90,000 रुपये माझ्या नवऱ्याने मला तिथे दवाखान्यात फक्त 8 दिवसाचा एवढं खर्च केला. आणि त्यामुळे मग बांधकामाचं काय झालं, ते तिथे स्टॉप झालं, कारण मग सगळे पैसे आमचे इकडे दवाखान्यामध्ये गेले. आणि त्यानंतर मग खूप परिस्थिती बिघडली आणि सगळ्या गोष्टी मग चांगल्या होण्यासाठी खूप परत वेळ लागला. त्यानंतर मग कमीत कमी 1.5 महिना मी बेड रेस्टवर होते. माझी आई इकडे आली होती, माझ्या सासरी, म्हणजे इथे माझ्या घरी मुंबईला आली होती. आणि आई आल्याच्या नंतर अक्षरशः मी खरं सांगते ताईंनो, मला उठतासुद्धा बेडवरून येत नव्हतं. माझी आई मला हाताला धरून म्हणजे उठवत होती. स्वयंपाक असू, जेवण असू, घरातलं काम असू, सगळं माझ्या आईने केलं. जर तेव्हा माझी आई आणि ह्यांनी नसले असते ना, तर खरं सांगते बहुतेक मी परत कधीच ब्लॉग बनवू शकले नसते, मी जिवंतच नसते. कारण त्यावेळेस मला सगळ्यांनी, म्हणजे माझ्या घरच्यांनी खूप जास्त साथ दिली आणि मी वाचले, असंच म्हणू शकते. तर काय झालं हे मी आत्ताच तुम्हाला नाही सांगत आहे, पण जेव्हा योग्य वेळ येईल ते मी तुम्हाला तेव्हा सांगेल सगळं काही. तर आता नाव काढलं तरी मला रडायला येते. असो. आणि त्याचमुळे ताईंनो, सध्या तरी आम्हाला बांधकाम करणं शक्य होणार नाही. जेव्हा पण आम्ही बांधकाम करतो नक्की तुमच्यासोबत मी शेअर करेन. आणि खरं सांगू ताईंनो, जेव्हा तुम्ही अशा परिस्थितीमध्ये असता, दुःखात असता, त्यावेळेस जे लोक तुम्हाला साथ देतात ना, तीच लोक तुमचे खरे साथीदार असतात आणि खरे आपले माणसं असतात, असं मला वाटतं. तर आता कुकर लावलंय, स्वयंपाक बाकीचं करायचं आहे. पण त्याआधीनं मला जो हा शेल्फ आहे ना ग्लासचा, त्याच्यावर सगळं सामान वगैरे भरायचं कंटेनरमध्ये. कारण सगळे डबे वगैरे मी आधीच घासून ठेवले होते, मागच्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलंच. तर त्यामध्ये आता सगळं सामान वगैरे भरून ठेवते, कारण सगळे डबे छान असे सुकलेले आहेत. आणि जेव्हा पण सामान भरते ना, तर आधी सगळे डबे वगैरे छान सुकू देते आणि नंतरच भरते. तर चला आता पटकन सगळ्या डब्यांमध्ये सामान वगैरे भरते. तर सर्व किराणा सामान वगैरे ह्यांनी घेऊन आले होते, ते सर्व इथं मी काउंटर टॉपवर ठेवलं. आणि आरो देखील मला मदत करत होता, तर आम्ही दोघंही आणून ठेवत होतो. आणि शेल्फ वगैरे क्लीन केलेला तुम्ही मागच्या ब्लॉगमध्येच बघितला. तर सर्व सामान वगैरे मला आता ह्या जे प्लास्टिकचे कंटेनर आहेत ना त्याच्यामध्ये भरायचं आहे. पण त्याआधीनं मी काय केलं, हा जो काच आहे जो मी त्या दिवशी पुसून घेतला होता. आता ही विंडो आहे ना किचनमधली बघा, ही 24 तास उघडीच असते. त्यामुळे काय होतं, धूळ सारखे घरामध्ये येते, डस्ट जमा होतो. म्हणून परत एकदा या काचावर मी हात फिरवून घेतला. तसं तर क्लीनच होता, पण परत एकदा हात फिरवला ना तर थोडंसं मनाला समाधान वाटतं. तर आता सगळी ग्रोसरी वगैरे मी इथे काढून ठेवले. आणि थोडीशी मी काढून घेतली होती आधीच, कारण 2 दिवस झालं ना भरण्यास सुकल्या नव्हत्या, कारण बाहेर सारखा पाऊस चालू आहे. तर त्यामुळे थोडंसं यूज करायला काढलं आणि बाकीचे सगळं भरायचं राहिले. तर चला आता पटकन सगळं भरून घेते. आणि मसाला पण आईनं भरपूर करून दिलाय, काळा मसाला अर्धा किलो, आणि भरपूर सामान दिलंय. तर आता सगळं भरून ठेवते. हे सामान तर आता हे सर्व सामान तर ह्या म्हणजे डब्यांमध्ये बसतं, पण पापड्या वगैरे त्यांना दुसरं काही म्हणजे स्टीलच्या डब्यांमध्ये भरावं लागेल. चला शिव. आणि बघा हे पिल्लूनं मला कामच नाही करू देत. कालच म्हणलं होतं ब्लॉग मध्ये पिल्लू छान राहिले आणि आज लगेच पिल्लूनं सतवायला सुरू केले. असो, चला करू काम. मी सांडायले? कोण सांडायले? कोण सांडवायले डाळ? मम्मी की शिव? मला बोलतो बघा, मम्मी तू काऊन डाळ सांडायली म्हणे, भरून ठेवले तर. आणि आयुषला खूप सामान भरा वाटायले बघा, मम्मी मला करू देणार म्हणे थोडस. आणि हे बघा सगळं काम या दोघांनाच लाव, कारण मला करूच देत नाहीयेत. मम्मी मला करू दे, मम्मी मला करू देच लावले.
अबे नाही म्हणायचं पिल्लू, दादा म्हणायचं. दादा सामान भरू लागायले मम्मीला. तुरीची डाळ, तर ह्या 2 मध्ये तुरीची डाळ टाकली आणि ह्याच्यात आहे मुगाची डाळ. शुभान आणि माझं ना स्टँड तुटलंय म्हणून मला आता हाताने बघा, इथं बघा केला गोंधळ. चला हा बाजूला करते मम्मा सारखा. आरू सांडतोयस ना, सगळी सांडवंडी करायला. हे बघा लेकर माझे कस रे, असं म्हणलं मम्माला 2 तास लागतील एवढं सामान भरायला. एवढं तर इथे बघू शकता ह्या आईने शेवया मला बनवून दिलेल्या आहेत. तर जेव्हा पण मी गावाकडे जाते ना बघा, जाताना तर 2च बॅगा असतात, पण येताना 4 बॅग होतात. कारण आईला नको म्हणलं तरी आई काही ना काही सामान देतच राहते. तर पापड्या, कुरवड्या, पापड, मसाला, चटणी सगळं आई तिकडूनच देते. आणि किती जरी नको म्हटलं ना तरी सुद्धा ऐकत नाही बघा. तर हा मसाला सुद्धा आईनेच दिलेला आहे. ह्या मसाल्याचा जर तुम्हाला ब्लॉग हवा असेल ना ताईंनो, तर मी व्हिडिओच्या एंडला लावते, तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता. आणि माझं ना जे कॅमेरा लावायचं स्टँड आहे ते तुटलंय म्हणून आता असं शूट करते एका हाताने मोबाईल पकडून. तर सारखं म्हणजे सांडतंय सामान. मी एक काम करते, आधी भरून घेते नंतर दाखवते तुम्हाला, ठीक आहे, कारण खाली सांडते. हे बघा, तर आता इथे मुगाची डाळ आहे, नंतर ही तुरीची डाळ, त्यानंतर हे आहे घरचा काळा मसाला, ह्याच्यात एक भरलाय आणि ह्याच्यात एक भरलाय, तर अर्धा किलो एवढा आहे ते. नंतर पोहे, तर पोहे 2-3 ह्याच्यात भरलेत, 4 ह्याच्यात पोहे भरलेत कारण बसत नव्हते एका ह्याच्यात. आणि स्टीलचे डबे आहेत ना ते घासून ठेवलेले नाहीत, घासायला नंतर ठेवेल. तर इथे आहेत बोटुळे, हे आहेत धणे. दादा बाहेर गेला असं यायले. तर हे आहेत काबुली चणे, त्याच्यानंतर इथे चहा पत्ती, हे बघा, आणि ही आहे उडदाची डाळ. त्यानंतर इथे हिरवा वाटाणा भरला याच्यामध्ये. तर ह्याच्यात ना सोनपापडी आली होती, त्यालाच घासून मग स्वच्छ केला आणि त्याच्यात भरलाय. त्यानंतर हे आहे काय म्हणतात मसूर डाळ, अख्खा मसूर डाळ. त्यानंतर इथे साखर, पोहे आहेत. त्यानंतर हे आहे आपला बारीक रवा. नाही पोहे सकाळीच बनवले होते ना, तर इथे बदाम आहेत थोडेसे. त्यानंतर काजू आणि हे आहे खोबरं. तर हे एवढं सगळं आता भरले. आता हे सगळं ठेवते बरोबर. तर आता ताईंनो सर्व डब्यांमध्ये मी सामान वगैरे भरून ठेवलं. तर आता इथेच व्हिडिओचा एंड करते ताईंनो, कारण व्हिडिओ खूप लॉंग होत आहे. ह्याच्या पुढचा ब्लॉग जे आहे ना उद्या नाही तर मग परवा येईल ताईंनो. आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तसेच जे हाईपचं बटन आहे ना ते सुद्धा नक्की प्रेस करा. भेटते तुम्हाला एका नवीन ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.